या दशकामध्ये बरेचसे विषय जे म्हणून दासबोधामध्ये तत्वज्ञान म्हणून येणार आहेत त्याचं जरा म्हणजे बीजभावानी का होईना तसं त्यांनी विस्तारानेच लिहिलं आहे, पण पहिल्यांदा त्यांनी आपल्याला ते विषय आपल्यापुढे मांडले, म्हणजे इंग्रजीत बोलायचं तर इंट्रोड्यूस केले, आपल्यापुढे ते विषय ठेवलेले आहेत की प्रदर्शनाकरता घ्या. या इतक्या प्रकाराने तत्वज्ञान मांडलं जातं बघा. आणि तसं त्यांनी आत्ता म्हटलं आहे की आपण गेल्या वेळी 10 ओव्या ह्यातल्या घेतलेल्या आहेत. तो श्रोता विचारतो की मला ते स्वरूप पाहिजे आहे, काय आहे ते परमात्म्याचं स्वरूप, परब्रह्म. ऐकू येतंय का? हां, ते परब्रह्माचं स्वरूप काय आहे हे मला खरं म्हणजे एकदा कळून घ्यायचं आहे. कारण नुसतं समाधान समाधान असं म्हणतात, ते समाधान म्हणजे तरी काय आहे ते काही मला माहिती नाही आहे. आणि म्हणून तो म्हणतो की मला त्याचा अभिप्राय सांगा. त्यांनी सांगितलं की वक्त्यांनी की अरे असं काही सांगण्यासारखं नसतं, ते सगळं अनुभवण्याचा विषय आहे. आणि म्हणून तो अनुभव संतांच्या संगतीमध्ये येतो. आणि म्हणून ते परब्रह्म जर जाणून घ्यायचं असेल तर म्हणाले मी तुला सांगतो की ते वेदांना सुद्धा परमगुह्य राहिलेलं आहे. वेदांनी सुद्धा त्याला नेती नेती असं म्हटलं आहे, तर बाकीच्यांची काय गोष्ट. आणि त्यामुळे म्हणाले हे समजेल कोणामुळे, तर एक तर संतांच्यामुळे समजेल, आणि नाही तर सद्गुरू भेटले तर सद्गुरूंच्यामुळे समजेल. असं म्हणून त्यांनी विषय मांडायला सुरुवात केलेली आहे. सद्गुरू कृपा कळे त्यासी जो शोधील आपणासी, पुढे कळे अनुभवासी आपोआप वस्तू. बरोबर आहे ना, ओवी इथंच चालू आहे ना. हां, तर म्हणाले ज्याला सद्गुरू कृपा प्राप्त झाली आहे त्यालाच तो परमात्मा समजू शकेल. जो शोधील आपणासी, मी कोण आहे हा प्रश्न ज्याला पडेल त्यालाच या विषयामध्ये संचार करता येईल किंवा या विषयामध्ये गती आहे किंवा प्रवेश करता येईल. कारण असं का म्हटलं जो शोधीला आपणासी, कारण सगळं आयुष्य जरी गेलं तरी मनुष्याला असं कधी कुणाकुणाला वाटत नाही, तो इतका प्रवृत्तीपर आणि बहिर्मुख असतो की चाललं हे या जीवनातल्या समस्या सोडवणं, या जीवनातला आनंद घेणं, या जीवनात अधिकाधिक प्रगती करून घेणं, आपलं जीवन अधिकाधिक सुखी बनवणं, आपल्या जीवनातल्या समस्या दूर करून आपल्याला ज्या पद्धतीने आपलं जीवन वळवायचं आहे त्या पद्धतीने वळवणं, यात त्याचं आयुष्य निघून जातं. त्याच्या मनात हा प्रश्नच येत नाही. हा प्रश्न मनात निर्माण व्हायला कधी त्याला वेळच मिळत नाही. कारण असं आहे, जेव्हा मनुष्य आहे तेव्हा त्याला बुद्धी दिलेली आहे ती विशेष आहे. बाकीच्या जीवांच्या पेक्षा मनुष्याचं वैशिष्ट्य काय आहे, त्याला दिलेली बुद्धी हे त्याचं सगळ्या जीवांपेक्षा असणारं वैशिष्ट्य आहे. स्वतंत्रपणे विचार करण्याची बुद्धी. जे कुत्रा आहे, मांजर आहे, गाय आहे, बैल आहे, या सगळ्यांना बुद्धी आहे, पण फक्त त्यांना त्यांच्या जगण्यापुरतीची बुद्धी आहे. आणि म्हणून त्या ज्या सगळ्या योनी आहेत, त्या सगळ्या मनुष्य इतर ज्या योनी आहेत त्या सगळ्यांना आपण भोगयोनी असं म्हणतो. की जे आमचं पूर्वकर्म आहे ते कर्म पापात्मक असो की पुण्यात्मक असो, त्यामुळे जन्म कुत्र्याचा आला तरी एक बिचारा रस्त्यावरती खर्जेनी भरलेला असतो आणि कसा तरी सगळे हाडहाड करत जातो, तर एक मालकाच्या मर्सिडीजमधून फिरत असतो. जन्म कुत्र्याचाच असतो, पण त्याच्याबरोबर त्याचं काही पुण्य असतं. त्यामुळे जी पुण्य आणि पाप हे त्या पापाबरोबर असणारं जे पुण्य आहे, म्हणजे असा कोणीतरी तो असेल की ज्यांनी पाप करताना काही चांगलं पुण्यही केलं आहे, की त्यामुळे त्या योनीमध्ये येऊन ते पाप भोगून संपवायचं असलं तरी सुद्धा त्या पापाच्या बरोबरच त्याला त्याच्या पुण्याचा म्हणजे ते जे पापकर्म करताना त्याच्यामध्ये पुण्यकर्माचा जो अधिक भाग आहे. काही वेळा पाप उत्कट असतं, म्हणजे पाप जरा अधिक तीव्र असतं, पापाचं पापात्मक पण अधिक असतं, पण तरीही त्याच्याबरोबरचं पुण्यात्मकता पण तितकीच तीव्र असते, तितकीच मोठी असते. मग त्यामुळे कसं होतं, त्या पापाचं फळ हे अशी योनी येऊन जरी भोगावं लागलं तरी त्याबरोबरचं पुण्य त्याला त्या योनीमध्ये सुख देतं. आणि म्हणून आपल्याकडे असं म्हटलंय की ह्या सगळ्या योनी ज्या आहेत ते आमचं पाप जे आहे ते पाप भोगून टाकण्याकरता म्हणून या योनींमध्ये आम्ही जन्म घेतो. पण मनुष्याच्या ठिकाणी त्याला बुद्धी दिलेली आहे, आणि बुद्धी जी दिली आहे ती बुद्धी आम्हाला व्यवहार समजण्याकरता तर दिलीच आहे, आम्हाला आमचं जीवन यशस्वी करण्याकरता तर दिलीच आहे, पण त्याबरोबर एका आत्मतत्वापासून आम्ही निर्माण झालेले असल्यामुळे त्या बुद्धीच्या ठिकाणची सात्विकता,
त्या मनाच्या ठिकाणी संकल्प विकल्प करतानाची असलेली सात्विकता, ती केव्हा तरी मनुष्याला असं होतच नाही की असा विचार आला नाही की अरे काय माहिती मृत्यू म्हणजे काय आहे, काय माहिती आपण आत्ता जन्माला आलो, मग जन्माला आलो त्याच्यापूर्वी आपण कुठे होतो, आपलं काय स्वरूप होतं, आपण याच घरात का जन्माला आलो, हीच आपली भावंड का झाली, हेच आपले आईवडील का आहेत, असे जे निरनिराळे विचार आहेत जे मनामध्ये निर्माण होतात, ते निरनिराळे विचार कुणाच्या ठिकाणी त्या विचारांचा मागोवा घेतला जातो की मनुष्य गंभीरपणाने त्या विचारांचा पाठपुरावा करतो, तर कुणी त्याचा पाठपुरावा करत नाही. हा ठीक आहे, काय कोणाला माहिती आहे, आपलं आयुष्य आहे, तोपर्यंत आनंदात राहावं, सुखात जगावं, कशाला जास्त विचार करायचा आहे, आपल्याला काय करायचं आहे हा विचार. आणि खरंच आहे, काय बदलणार आहे, काय जन्माला आलं तो काळ बदलू शकत नाही, जो जाण्याचा काळ आहे तो बदलू शकत नाही, आहे ही परिस्थिती बदलू शकत नाही, आहे ह्या परिस्थितीमध्ये आपण अधिकाधिक चांगलं सुखात राहिलो बस, ह्याच्यापेक्षा मनुष्य म्हणतो काय आणखी विचार करायचा. एवढा आपल्याला डोक्याला त्रास करून घेण्याची काही गरज नाही की मी कोण आहे, मी काय आहे, मी कुठे आहे. ही एक प्रवृत्ती आहे, हा एक विचार आहे की त्या मनुष्याच्या जीवनामध्ये असा विचार कधीच येत नाही. जो यशस्वी आहे, जो सुखात आहे, त्याच्या मनात तर येतच नाही, कारण त्याला असं वाटतं सगळं मी करतो आणि माझ्यामुळे हे सगळं होतं आहे, आणि यश मिळताना हे सगळं बरं वाटतं, पण जेव्हा अपयश येतं तेव्हा मनुष्य विचार करायला लागतो की हे अपयश का, हे कशामुळे आलं, वगैरे वगैरे. मग त्याच्या मनामध्ये त्याच्याविषयी विचार सुरू होतो. म्हणून ते म्हणतात की ज्याला कुणाला हे सगळं सोडून, हे कारण आहे की आपल्याला येणारं दुःख, जीवनातली काही कमतरता, काही असमाधान, काही चंचलता, काही रोगामुळे येणारं व्यंग किंवा शरीराची दुर्बलता, मनाची दुर्बलता, परिस्थितीची आपल्याला असणारी प्रतिकूलता, अनेक गोष्टी की या सगळ्या जेव्हा आपल्याला कुणाला कुठे ना कुठेतरी येतात, तेव्हा जर मनुष्य थोडा अंतर्मुख झाला तर त्याला असं वाटतं की अरे हे सगळं आपण म्हणतो खरं, पण जगामध्ये पाहिलं तर आपल्या हातात किती आहे, असा विचार एक त्याच्या मनात येतो. आणि मग कुठेतरी आपण बांधलेले आहोत, कुठेतरी आपण अस्वतंत्र आहोत, काहीतरी आपल्याकडे कमी आहे. कमी अशा अर्थाने की सगळंच्या सगळं माझ्या मनात आलं म्हणून मी करू शकतो, अशी काही कुणा जीवाची परिस्थिती नाही, हे त्याच्या लक्षात आल्याशिवाय राहत नाही. परिस्थितीजन्य लक्षात येणं आणि मनुष्याकडे जसा अनेक गोष्टींचं आता त्यांनी सांगितलं तसं की ती डॉलीकडे कसं नियोजन आहे, ती कशी आपल्या प्रपंचात व्यवस्थित आहे, प्रत्येकाचं यश व्यवहारातलं जसं तिने सांगितलं तसं हे पण एक नियोजन आहे विचारांचं. ते आमच्याकडे असतं का, त्याला काही परिस्थिती यायला नको आहे की आयुष्यामध्ये जशा अनेक गोष्टींचा आम्ही विचार करतो की आम्हाला काय असावं, कसं असावं. आपण असा प्रत्येक घरापासून, लोकांच्यापासून, आपल्या मुलांची लग्न 10 वर्ष पुढे असली तरी डोक्यामध्ये काहीतरी चालू असतं की आपल्याकडचं लग्न असं झालं पाहिजे, आपल्याकडे इतक्या लोकांना बोलावलं पाहिजे. आता वास्तविक ते येईल तेव्हा पाहता येईल, पण तसं नाही, काहीतरी डोक्यात विचार असतात, वृद्धावस्थेचे विचार असतात, आपण काय करावं त्याचे विचार असतात. तर खरं म्हणजे अगदी ज्याला आपण आयडियली स्पीकिंग म्हणतो किंवा अगदी योग्य जर काही असेल तर मनुष्याच्या मनामध्ये कुठल्याही प्रतिकूलतेशिवाय आपल्या स्वतःविषयी काहीतरी चिंतन किंवा काहीतरी विचार किंवा शोध हा यावा, ही खरी त्याच्या आध्यात्मिक वृत्तीची बाजू आहे. म्हणून ते म्हणतात जो शोधीला आपणासी पुढे कळे अनुभवासी आपोआप वस्तू. त्याला जेव्हा हा शोध घेत राहतो तेव्हा त्याला त्याच्या अनुभवाने असं लक्षात येतं की अरे आपल्याला वाटतं तसं तितकं आयुष्य साधं आणि सोपं नाही आहे. तर आपल्याला हळूहळू पुढे कळे अनुभवासी, अनुभवांती लक्षात येतं आपल्या मर्यादा काय आहेत, आणि त्या वस्तूकडे म्हणजे ब्रह्मवस्तूकडे आपण ओढले जातो. म्हणजे आयुष्यामध्ये सुरुवातीला अगदी नास्तिक असणारी मंडळी सुद्धा हळूहळू आस्तिक होत जातात आपल्या जीवनामध्ये, आणि ती आस्तिकता इतकी वाढते. पहिल्यांदा ठीक आहे, तुम्ही काय म्हणता ते आम्हाला मान्य आहे, मग असं एक कुणी म्हटलं देवाला नमस्कार करतं, काय बिघडलं म्हणून आम्ही नमस्कार करतो. म्हणजे मनुष्य मान्य करतो सुरुवातीला आपली नास्तिकता सुटली असं नाही, पण काही माणसं हळूहळू इतकी बदलतात
की ती मंडळी कुणाही आस्तिक माणसापेक्षा सुद्धा अधिक प्रामाणिक आस्तिक असतात. त्याचं कारण आहे की आस्तिकता सुरुवातीपासून असली तरी सुद्धा अंतःकरणातले अनेक संशय घेऊन आस्तिकता असते. त्या आस्तिकतेमध्ये आपले संशय दूर करून आपली आस्तिकता अधिक चांगली दृढ करावी असं नाही आम्हाला वाटत. पण जो नास्तिक असतो त्याला वाटतं, अरे ह्या बाजूला मी पाहिलंच नाही आणि आता मी जर पाहिलं आहे तर माझ्याकडनं काही अयोग्य होता कामा नये. आणि म्हणून तो ज्या बारकाव्याने ज्या सावधपणाने वळतो तो आस्तिक माणसापेक्षा सुद्धा काही वेळा अधिक प्रामाणिक असतो. आणि म्हणून ते म्हणतात की त्या आत्मवस्तूपर्यंत तो आपोआप पोचतो. दृढ करून या बुद्धी आधी घ्यावी आपशुद्धी. म्हणाले आपली बुद्धी दृढ करावी आणि आधी आपल्या स्वतःला आपली शुद्धी म्हणजे आपले दोष आपण ओळखावेत. आपण आपल्या ठिकाणी काय कमतरता आहेत उणीवा आहेत बघाव्यात. तेणे लागे समाधी अकस्मात. आपल्याकडे म्हटलंय समाधीचं कारण काय आहे? समाधीचं कारण एकच आहे की ज्याची चित्तशुद्धी झाली त्याला समाधी अवस्था प्राप्त होणं शक्य आहे. चित्ताची जर शुद्धी झाली नाही तर समाधी अवस्था प्राप्त होणार नाही. आणि त्यामुळे चित्तशुद्धी हे समाधी करता आवश्यक असणारं अंग आहे. आणि म्हणून त्यांनी सांगितलं की तेणे लागे समाधी अकस्मात, की आपल्याला सुद्धा माहिती नाही आता आपलं चित्त शुद्ध झालं की नाही हे कळण्याची आपल्याकडे काही प्रक्रिया नाही आहे. आपल्याला जसं पाणी उकळलं आणि पाणी शुद्ध झालं, आपण म्हणतो नाही 10 मिनटं अगदी खळखळ उकळलं म्हणजे नक्की सगळे त्याच्यातले दोष गेले. तरीही कोणाला खात्री नाही पटली तर त्याचं ऊर्ध्वपातन केलं, डिस्टिलेशन केलं की तेव्हा तर ते 100% शुद्ध आहेच आहे हे मान्यच करावं लागतं. आणि आपण डिस्टिल वॉटर पाहिजे तिथे ते घेतो. आणि असं शुद्ध केलेलं पाणी, शुद्ध केलेली वस्तू, गाळून घेतलेली वस्तू, शुद्ध करण्याच्या प्रक्रियेमधून शुद्ध केलेली वस्तू, घरात सुद्धा पुष्कळ गोष्टी, पालेभाजी कशी स्वच्छ करावी, फळभाजी कशी स्वच्छ करावी, त्या दोघांच्या मध्ये अंतर आहे. पालेभाजी पावसाळ्यात स्वच्छ करताना तिच्याकडे जास्त कटाक्षाने करावं लागतं, फळभाजी स्वच्छ करणं त्या मनाने सोपं असतं. म्हणजे अशा प्रत्येक गोष्टीच्या स्वच्छतेच्या ज्या परी आहेत त्या परीने ती वस्तू आम्हाला दिसते म्हणून आम्हाला स्वच्छ करता येते. आम्हाला आमचं अंतःकरण दिसत नाही, चित्त आम्हाला बघायला मिळत नाही. त्यामुळे ते जे चित्त आहे ते शुद्ध झालं का नाही झालं आम्हाला माहीत नाही. आणि त्यामुळे ते शुद्ध होण्याच्या प्रक्रियेमध्ये एखाद्या वेळेला एखाद्या अशा स्थितीत येईल की ज्या स्थितीमध्ये सुद्धा आम्हाला त्या चित्ताच्या विषयी आम्हाला कल्पना नाही पण एक क्षणभर अनुभव येऊन जाईल. असं होतं की त्या शुद्ध होण्याच्या प्रक्रियेत एखाद्या वेळेला चित्त पूर्ण सत्वगुणाच्या आधिक्यामध्ये असतं. तर आपण म्हणतो की काही नाही, मी आपलं वाचत बसले खरं, देवाचं म्हणत बसले खरं, नामस्मरण घेत बसले किंवा माझं मी चिंतन, पण त्याच्यामध्ये क्षणभर माझं मला कळलं नाही काय झालं. मनुष्याला येतो अनुभव, प्रत्येकाला येतो, केव्हा ना केव्हा तरी येतो, क्षणकाल येतो, कुठेतरी येतो. एखादं सौंदर्य, एखादं निसर्गस्थळ, काही बघताना भगवंताची मूर्ती. म्हणजे मी आपल्याला सांगते की मला सुद्धा माहीत नव्हतं की जगातल्या आर्किटेक्टमध्ये सगळ्यात म्हणजे उत्तम आर्किटेक्ट्समधलाही उत्तम नमुना म्हणजे दिल्लीचं स्वामीनारायण मंदिर आहे. मंदिर आम्ही पाहायला गेलो तेव्हा मी अशी नुसती आत झाले होते. म्हणजे मला बधीर झालं होतं सगळं. म्हटलं हे जे काय आहे हे सगळं अलौकिकच आहे म्हटलं. आणि मला एवढा तिथे माझ्या मनाला अभिमान वाटला की हे अगदी स्वामीनारायण म्हणजे अगदी वैदिक परंपरेतलं आहे. याच्यातला प्रत्येक सिम्बॉल त्यांनी जो वापरला आहे त्या वैदिक परंपरेच्या बाहेर गेला नाही. म्हटलं आज या देशामध्ये त्या वैदिक धर्माला कुठेतरी चोरासारखं लपून राहण्याची वेळ आली आहे. इतका तो जवळजवळ नष्ट झाला आहे. तो वैदिक धर्म ह्या मंदिराच्या रूपाने इतका प्रकट झाला. मला त्याचं इतकं काही अंतःकरणालाही वाटत होतं की त्या मंदिरामध्ये मला जाणवलं की मला भान नव्हतं. मी ते जे मंदिर बघितलं त्या सगळ्या ह्याच्यात आणि नंतर मला इथे आल्यावर कळलं की हे जे मंदिर आहे या मंदिरामध्ये सिमेंट नाही, या मंदिरामध्ये लोखंड नाही, या मंदिरामध्ये कुठल्याही प्रकारची मशिनरी वापरलेली नाही, मशीनवरती काहीही केलेलं नाही. सगळं हात, 1,00,000 कामगार 2 कोटी तास काम करत होते. एवढं काम करून ते मंदिर उभं राहिलेलं आहे. म्हणजे आपल्याला काही एवढं काहीच माहीत नव्हतं. एवढं माहीत असतं तर कदाचित तिथे आम्ही ठाण मांडून अजून अर्धा तास बसलो असतो, काय माहिती. पण म्हणजे त्या वस्तूची ती भव्यता आहे, ती भव्यता तुम्हाला कुठेतरी स्पर्शून जाते.
आणि तो जो स्पर्श येतो त्या क्षणी तुम्हाला तसा बेभान करतो. कसं येते त्याची काय लगेच समाधी लागेल सामान्य माणसाची असं नाही, पण त्याचं मन मात्र हरखून जातं. ते हरखून जाणं जे आहे ते पुन्हा वेगळंच आहे. त्यांनी तसंच म्हटलंय की अकस्मात एखादी गोष्ट अनुभवाला येते आणि अकस्मात तो आनंद ती देऊन जाते. जो आनंद मनुष्याला मिळतो तो समाधी लागण्याची लायकी असते म्हणून मिळतो असं नाही. देव कदाचित, परमेश्वर कदाचित त्याला त्या मार्गावरून पुढे नेण्याकरता त्याची चुणूक सुद्धा दाखवतो की मार्गावरती बाबा तू हे एवढे मैलाचे 25 दगड ओलांडून आलास या मार्गावरचे, तुला आता पुढचे अजून 25 दगड जे जायचे त्याच्याकरता तुला काहीतरी देतो ना, मी काही बोनस देतो, काहीतरी तुला बरं वाटेल असं काही दिलं तर तुला आणखीन ते 25 दगड ओलांडताना अधिक बरं वाटेल. आणि म्हणून त्यांनी सांगितलंय की चित्ताच्या शुद्धीकरता आपण काम करतच राहावं. आपण आपल्या परीने आपल्याला जाणण्याचा आणि आपल्या ठिकाणचे दोष दूर करण्याचा प्रयत्न करतच राहावं. त्याचं एक साधन त्यांनी आत्ता सांगितलंय ते असं आहे की आत्मपरीक्षण करावं. आपण आपलं सारखं परीक्षण करावं. काय चुकतं, कुठे आळस केला, कुठे बोलताना चुकलो, कुठे वाचताना चुकलो, कुठे काम करताना चुकलो, कुठे व्यवहार करताना चुकलो. या प्रत्येक गोष्टीवरती जर आपण आपल्याला सावध करत चाललो तर आपलं कर्म सुधारतं, आपले विचार सुधारतात, आपल्या वासना सुधारतात, आपले व्यवहार सुधारतात. आणि ते म्हणतात हे सगळं जसं सुधारत जातं तसं आपलं चित्त शुद्ध होत जातं. चित्ताला शुद्धता आणि त्याच्यामध्ये एखादी घटना आपल्याकडनं खूप चांगली सात्विक काही घडली तर ते म्हणाले अकस्मात त्या समाधी सुखाचा जो आनंद आहे त्याच्या सहोदर, त्याच्या जवळचा असा त्याचा बंधू, सहोदर म्हणजे बंधू, त्याचं बंधुत्व सांगेल असा आनंद आपल्याला पण मिळतो. आणि त्या आनंदानंतर मनुष्याला वाटतं हे असं काहीतरी आहे. म्हणजे आम्ही अय्यंगारांच्या बरोबर जेव्हा पतंजलींची योगसूत्र वाचत होतो तेव्हा आम्हाला प्रशांत अय्यंगारांनी सांगितलं, म्हणाले समाधी सुख काय असतं हे मी अनुभवलेलं नाही, पण समाधी सुख नावाची काय गोष्ट काय स्वरूपात असू शकते त्याचा मात्र मी थोडासा अनुभव घेतला. त्यामुळे चित्ताला कुठं नेऊन ठेवायचं आहे, म्हणजे जिथे कुठे ठेवल्यानंतर मनुष्याला समाधी सुखाचा अनुभव येईल त्याची मला थोडी जाण आहे. म्हणाले त्याची मला जाण आली असं आहे. त्यांनी तसंच म्हटलं इथे की अकस्मात आपल्याला काही अनुभव येऊन जाईल, पण त्या प्रोसेसमध्ये आम्ही आहोत तेव्हा ती प्रोसेस आम्ही खंडित करता कामा नये याकरता मात्र त्यांनी आपल्याला सावध राहायला सांगितलंय. आणि ते कसं सांगितलंय की जसं गोंदवलेकर महाराज म्हणतात तसं की एकदा साधना किंवा उपासना सुरू केली, एकदा काही प्रक्रिया या दिशेने सुरू केली तर 4 दिवस जमलं, 5व्या दिवशी नाही जमलं तर ते म्हणाले आमच्या अंकगणितातल्या त्या पालीच्या गणितासारखं आहे की ती पाल जी आहे ती 2 फूट वर जाते आणि आमच्या गणिताप्रमाणे ती 4 फूट खाली येते. म्हणजे आमची जी साधना आहे ती साधना जर आम्हाला कुठेतरी 2 फूट वर नेत असली तर 4 फूट जर आम्ही खाली आलो तर आम्ही साधनेत मायनस आलो, म्हणजे आम्ही प्लसमध्ये जाणार कधी. त्यामुळे ते म्हणतात सातत्य सोडू नका. निदान सातत्यामुळे मिळणारे जे प्लस प्लस मार्क आहेत ते आधिक्यत घेत पुढे जा. म्हणजे त्याचं नैरंतर्य सोडू नका, त्याची कंटिन्युटी सोडू नका, त्याचं सातत्य सोडू नका. आणि त्याला आपल्याकडे तत्वज्ञानामध्ये शब्द वापरला आहे तो अनुसंधान, की त्या साधनेचं अनुसंधान सोडू नका. आणि म्हणून ते आपल्याला म्हणतात आपुले मूळ बरे शोधिता. आता हे दृढ करून या बुद्धी घ्या, आधी घ्यावी आपशुद्धी, तेणे लागे समाधी अकस्मात. हे झालं आपले मूळ बरे शोधिता, आपली तो माईक वार्ता. पुढे वस्तूचं तत्वता समाधान. आपण आपल्याला शोधत चाललो की आपल्याला सगळं समजतं की आजचं माझं बल आहे हे टिकाऊ आहे का नाही, आजची माझी दृष्टी आहे टिकाऊ आहे का नाही. 40 वर्षाचे झालो की जसं काही डोळ्यात घड्याळ आहे की माणसाला जवळचा चष्मा लागल्याशिवाय राहत नाही, की सगळा कालमापन तिथे बसलेलं आहे प्रत्येक इंद्रियांचं. गुडघे, त्या गुडघ्यांमध्ये कोणतं वय ठेवलेलं आहे त्याप्रमाणे कुणाचं 70त दुखला, कुणाचा 75त दुखणार आहे, कुणाचं 35त दुखणार आहे. त्याच्या आतमध्ये त्याचं घड्याळ बसलेलं आहे, त्या हृदयामध्ये त्याचं घड्याळ बसलेलं आहे की ह्या अवयवाला किती ताकद देऊन पाठवलंय, त्या अवयवाला सांभाळणं आमचं काम आहे. आणि म्हणून ते म्हणतात
की आपलं मूळ शोधायला आम्ही लागलो की आपल्याला कळतं की ज्या ताकदीनिशी आम्ही जन्माला आलो तो ती ताकद तरी राहणार आहे, ती बुद्धी तरी, कारण विस्मरण होणं पाहिलं की आपल्याला कळतं कोणाला काही भलता रोग नाही झाला म्हणजे मिळवलं. कारण काही लक्षात राहत नाही, खोलीमध्ये गेलो तर कशा करता गेलो कळत नाही, बाहेर पडलो तर हो, पण त्यांना नाही आठवलं तर चालेल, त्यांना नाही आठवलं तर चालेल. किंबहुना सगळ्याच राजकारण्यांना आपण पूर्वी काय केलं हे आठवत नाही, सगळ्यांचीच अवस्था ती आहे. त्यामुळे ते जोशी म्हणून आहेत ना मॅग्नेट ते लावतात, त्यांनी एक सांगितलं होतं मेथीचे 4-4 दाणे असे उभे उभे ठेवायचे, त्या चिकटपट्टी लावायचे आणि अंगठ्याचा हे मध्य आहे ना तिथे पहिला दाणा घ्यायचा आणि बाकीचे खाली इकडे 3 दाणे असतात आणि दोन्ही याला रोज रात्री लावायचं, म्हणजे विस्मरण होत नाही. हो, पण ते खरंच आहे. कारण आज आपल्या समाजात आम्हाला एकदा तो प्रात्यक्षिक दाखवायला पाहिजे, म्हणजे एकदा आम्ही इथे करू. सध्या मी रोज लावली. तर त्यांनी इथे म्हटलंय त्याप्रमाणे की आपल्या मर्यादा काय आहेत, त्या शेवटपर्यंत आपण त्या सामर्थ्यानिशी राहणार नाही हे कळलं की आपण नाशवंत आहोत, आपण मायेच्या अधीन आहोत आणि आपले मूळ बरे शोधिता आपली तो माईक वार्ता, म्हणजे आपण आज जसे आहोत तसे उद्या असू नये, उद्या असू तसे परवा असणार नाही. ही सगळी माया आपल्यावरती खेळ करते आहे. पुढे वस्तूचं तत्वता समाधान. मग लक्षात येतं की शरीराच्या पातळीवरती सुख शोधत चाललो तर शरीराच्या पातळीवर सुख मिळायचं नाही, पण समाधान जर मिळवायचं असेल आपल्याला तर ते त्याच पातळीवर मिळवावं लागेल, त्या परमात्म्याच्या ठिकाणीच मिळवावं लागेल. त्याचाच विचार, त्याचंच साधन, त्याच्याच दृष्टीने मार्गक्रमण केलं तर मिळेल. आणि म्हणून आत्मा आहे सर्वसाक्षी हे बोलिले पूर्व पक्षी. म्हणाले हा जो आत्मा आहे हा सगळ्यांना साक्षी आहे. आता तो कसा साक्षी आहे ते आपण बघू. हे बोलिले पूर्व पक्षी तो जो कोणी सिद्धांत लक्षी तोची सिद्ध. म्हणाले ज्याला कुणाला हा सिद्धांत कळला, आत्मा आहे सर्वसाक्षी, आत्मा सर्वांच्या अंतर्यामी साक्षी भावाने राहिलेला आहे. म्हणजे आपला जीवात्मा आणि याबरोबर परमात्मा आमच्या हृदयामध्ये निवास करू नये. सगळा जो व्यवहार आहे जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती यामध्ये असणारा जो व्यवहार आहे तो सगळा आमचा जीव करतो. या जीवाच्या अवस्था आहेत या, आणि या अवस्थांच्या मध्ये या तीनही अवस्था जीव आपल्या परीने सांभाळतो. जी चौथी अवस्था आहे तुर्यगा, त्या तुर्यगा अवस्थेमध्ये तो परमात्मा जो आहे तो ह्या जीवाचा साक्षी म्हणून राहिलेला आहे. ती तुर्यगा अवस्था जी आहे त्या तुर्यगा अवस्थेशी ह्या जीवाची अवस्था जर एकरूप झाली तर हृदयामध्येच परमात्मा आणि जीवात्मा हे एकमेकांशी एकरूप झाले. काही त्याचं तत्वज्ञान फार अवघड नाहीये, एवढंच आहे. या 3 अवस्था जीवाच्या ठिकाणी पूर्णपणे स्वतंत्र आहेत. परमात्मा अविकारी आहे, परमात्म्यावरती कोणताच विकार नाही. त्यामुळे तो हृदयस्थ परमात्मा जो आहे तो या जीवात्म्याच्या ठिकाणी असणारं जे निखळ रूप आहे त्या निखळ रूपाच्या ठिकाणी तो राहतोय. म्हणजे ह्या 3 अवस्थांमध्ये जीव राहतो. आपण अधिक गुंतागुंतीचं न करता अगदी सोपं केलं तर जागृती, स्वप्न, सुषुप्तीमध्ये जीव राहतो आहे आणि तुर्यगा अवस्थेमध्ये तो राहतोय, म्हणून तो साक्षी आहे. आणि तो साक्षी आहे म्हणून आपल्याला सगळ्याचं स्मरण आहे. नाही तर अंथरुणावरून उठल्यानंतर पाय कुठे ठेवायचे, घराचा दरवाजा कुठे आहे, मी कोण आहे आणि हे काय आहे हे कळणारच नाहीये. सगळं स्मरणात आहे म्हणून कळतंय. आता आपण बोललो तोच विषय अजून थोडा पुढे ताणला तर आम्हाला विस्मरण का होतं आणि आम्हाला ते विस्मरण सुरू का होतं? वयाप्रमाणे सुरू होतं. त्याची इतर अनेक शारीरिक कारणं असतील ती आपण सोडून घेऊ, पण विस्मरण होण्याचं जे मानसिक कारण आहे ते कारण असं आहे की आजकालचा मनुष्य स्वतःला अधिक ताणतणावात टाकतो. आजकालचा मनुष्य आपल्या स्वतःला फार गतिमान ठेवतो. म्हणजे माणसाने शांत जीवन जगावं म्हणजे आपल्या दृष्टीने आपलं आयुष्य फुकट गेलं असं आपल्याला वाटतं. आणि आपल्याला सगळ्यांच्याकडे सांगताना जेव्हा ठेव मला कुठं वेळ आहे, मला कशाला वेळ मिळत नाही असं म्हटलं म्हणजे आपण आयुष्य प्रॉपर जगतोय असं आपल्याला वाटतं. की सारखं आपल्या मागे काहीतरी पाहिजे. आपण इतकी व्यवधानं लावून घेतलेली आहेत की ही सगळी व्यवधानं म्हणजे मला कशालाच वेळ मिळत नाही.
जेव्हा मनुष्य अधिक व्यवधानामध्ये गुंततो तेव्हा सगळ्यात एक मोठा तोटा होतो की त्याचं मन कोणत्याच व्यवधानामध्ये एकाग्र होत नाही. मनाला अनेक प्रकारच्या चिरफाळ्या निर्माण करणं हे आम्ही आमच्या हाताने निर्माण करतो. आणि मग त्या प्रत्येकाचा ताण, आत्ता मला अमक्या ठिकाणी जायचं, आत्ता अमक्या ठिकाणी, आत्ता अमक्या ठिकाणी, किंवा माझी कामं काय ती झाली पाहिजे, मग ती त्या वेळेत झाली पाहिजेत. मग कुणीतरी आलं की अरे बापरे आता हा मनुष्य आला का, चला आता 15 मिनिटं उशीर झाला, की माझं टाइम टेबल बिघडलं की आला त्याचा डोक्यावर ताण. मग आता त्याची मॅनेजमेंट काय करू, ते जे राहिलेलं काम आहे ते माझं कोण पुरं करील, किंवा ते मला पुरं होईल का. या सगळ्यामध्ये काय होतं की कोणत्याच गोष्टीला आम्ही न्याय देत नाही, आम्ही जस्टिस करत नाही. कशाचाच आम्ही कशालाच न्याय देऊ शकत नाही. या बाहेरच्या कामाला न्याय देत नाही इथपर्यंत आपण म्हणू जाऊ दे, आमचं धकतंय, आमचं चालतंय, कोणी आमच्या विरुद्ध तक्रार करत नाही तोपर्यंत काही बिघडत नाही. पण आमचा मेंदू तक्रार करतो ना. आमच्या मेंदूला हे जे सारखं स्विच ऑन स्विच ऑफ स्विच ऑन स्विच ऑफ आहे ना, की इथे जा सोडा, तिथे जा सोडा, तिथे जा सोडा, याच्यामुळे काय आहे, आमची बुद्धी कुठं स्थिर होत नाही. ती तिथं स्थिर होत नाही म्हणून ती गोष्ट आमच्या मेंदूमध्ये रजिस्टर होत नाही. म्हणजे एक रेषा अशी काढणं आणि मुलाच्या हातामध्ये पेन्सिल दिल्यावर त्यांनी रेघोट्या ओढणं, तशा रेघोट्या ओढल्या आहेत आपण, की आपल्या मेंदूमध्ये कोणताही संस्कार आपण पक्केपणाने तो नोंदवत नाही. तो संस्कार नोंदवला आणि मग पुढे गेलो, तो नोंदवला आणि मग पुढे गेलो. त्याच्यामध्ये पाहिजे असलेली जी योग्य अशी गॅप आहे, जे अंतर आहे, ते अंतर आम्ही देत नाही. म्हणून आजकाल हे अल्झायमर आणि ह्या सगळ्या दुखण्यांच्याकडे लोक जे म्हणतात ना, ही दुखणी होतात, त्याचं कारणच आहे की त्याला आम्ही गांभीर्याने घेत नाही, की मेंदूला त्याचा. आता खरं सांगू का, सगळेजण आपली स्पेस मागतात. आपण आपली स्पेसच मागितलेली आहे. आपण म्हणतो की नाही, मला हे एवढं करायचं आहे, मला इतके वाजता बाहेर पडायचं आहे, मला माझं म्हणून माझा इंटरेस्ट आहे म्हणून मी हे माझ्या घरी सुरू केलंय, ते मी करणार आहे. मग आता घर माझं आहे, मला घर चालवायचंच आहे, पाहुणे माझे आहेत, त्यांना मला एंटरटेन करायचंच आहे. आपल्या जबाबदाऱ्या सगळ्या धरून आपल्याला माझं व्यक्तिमत्व आणि माझ्या व्यक्तिमत्वाला मी स्पेस मागितली. आम्ही सगळ्याला स्पेस दिली आहे, पण त्या मेंदूला स्पेस दिली नाही आहे. तो जो मेंदू आहे त्या मेंदूला तो पण म्हणतो मला काहीतरी स्पेस द्या. तुम्ही सारखं माझ्यावरती काय म्हणून बंबार्ड करता, प्रत्येक क्षणी बंबार्डमेंट आहे त्याच्यावरती, की सगळं घ्या आणि त्याच्यावर नेऊन टाका. तर त्याचा जो त्रास आहे इथे त्यांनी सांगितलंय की इथे हा जो साक्षी आहे, जे आपला विषय कुठे चाललाय, की हा साक्षी या जीवाच्या सगळ्या अवस्थांना साक्षी म्हणून राहिलेला आहे. म्हणजे आम्ही स्थूलामध्ये काय करतो, त्याचं स्मरण तो ठेवतो. आम्हाला स्वप्न कशाचं पडतं, त्याचं स्मरण तो ठेवतो. एकदा आपलं स्मरण कमी व्हायला लागलं की समजा स्वप्न पडलं आणि आपण जागे झालो, तर जागे झाल्याबरोबर ते स्वप्न आठवतं, पण पुन्हा 4 दिवसांनी हो का मी असं बोलले तर माझ्या काही लक्षात नाही, ठीक आहे असं म्हणून आपण तो विषय तिथे सोडून देतो की नाही आपल्या लक्षात. कारण असं आहे ना, त्याच्यावरती तरी थांबायला त्या मेंदूला आहे कुठे वेळ. त्यामुळे कोणत्याच गोष्टीवर थांबायला आम्हाला जेव्हा वेळ नाही आहे, तेव्हा जसं मेंदू कंटिन्युअस एक विचार करू शकतो हे जसं खरं आहे, तशा त्या 2 इव्हेंट्समध्ये काहीतरी डिस्क्रीट राहिलंच पाहिजे, त्याला डिस्कनेक्ट करता आलंच पाहिजे. म्हणजे जसं आपल्याला कॉम्प्युटरवरती आपण एक एक फ्लॉपी घेतो किंवा एक एक आपण बिल तयार करतो, तर ह्या बिलापासून ते बिल फाडायला आपल्याला मार्किंग देऊन आपण बाजूला करतो की नाही, तसंच आहे. एका घटनेपासून दुसरी घटना डिमार्क झालीच पाहिजे, तिथे पण काहीतरी डिमार्केशन पाहिजेच आहे, त्याच्यामध्ये काहीतरी अंतर पाहिजेच आहे. आणि म्हणून हे सांगतात की तो साक्षी भावानी आत आहेच आहे, पण तो साक्षी भावानी काय करतोय बघायला आम्हाला कुठं वेळ आहे, आम्हाला कशातच वेळ नाही. आम्हाला असं वाटलं आज पुष्कळ दमलोय, जाऊ दे, डोक्यालाही पुष्कळ त्रास झाला, एक रेस्टिंगची गोळी घ्या झोपा. म्हणजे प्रत्येक गोष्ट इतकी अननॅचरल, प्रत्येक गोष्ट आम्ही इतकी. आता फक्त काय पाहिजे आम्हाला, जेव्हा असं वाटतं की आमच्या जगण्याची क्वालिटी आणि आमच्या दिवसाच्या 24 तासाच्या जास्तीत जास्त तासांचं युटिलायझेशन ते आम्हाला वापरता आले पाहिजेत, पण ते वापरता आले पाहिजेत त्याच्याकरता हे मार्ग नाही आहे. त्या सगळ्यामध्ये
हे सगळं वापरण्याकरता, शरीराच्या स्वास्थ्याकरता त्याला पण त्याचा वेळ दिला पाहिजे. म्हणून ते शरीर, मन, बुद्धी हे पण त्याची स्पेस मागतं, ती आम्ही देत नाही. ती आम्ही आमच्या मनाच्या तंत्राने त्याला नाचवत राहतो या सगळ्यांना. तर यांचं म्हणणं असं आहे की हा जो सर्वसाक्षी आत्मा आहे त्याच्याकडे बघायला आहे कुठे वेळ आम्हाला. आम्ही जे एवढे हैराण होतो, ब्लड प्रेशर होतं, अनेक प्रकारची त्या स्ट्रेसमधनं दुखणी होतात, त्याचं कारण असं आहे की आपल्या मूळ रूपाशी आम्ही स्थिर राहत. दिवसाकाठी केव्हा तरी आम्हाला स्थिर होऊन त्याच्यापाशी गेलो पाहिजे. रात्री झोपेमध्ये आम्ही जातो पण इतके दमवतो, इतका त्रास होतो की मी आता म्हटलं तसं की आपल्याला आपली झोप नीट येते, ठीक आहे गोळी घेतली झोपून गेली. म्हणजे शरीराला त्याला जे पाहिजे आहे ते देऊन त्याला नैसर्गिक झोपवावं असं सुद्धा आपल्याला वाटत नाही. या सगळ्याचा हेतू एकच आहे की आमच्या अंतर्यामी असलेला जो परमात्मा आहे त्या परमात्म्याशी संवाद करायला आम्हाला वेळ नाही. ही म्हणजे मतितार्थ आपण आता बोलतोय त्याचा एवढाच आहे की आत्मा आहे सर्वसाक्षी. हे बोलीजे पूर्व पक्षी आधीच सांगितलंय, म्हणाले की आत्मा सर्वसाक्षी आहे. जो कोणी सिद्धांत लक्षी तोची सिद्ध. ज्याला हे उमगलं की कुठे थांबायचं आणि किती करायचं हे ज्याला उमगलं तोच ते गणित बरोबर मांडू शकतो. जो प्रत्येक गोष्टीच्या मागे धावत राहतो त्याला काही सापडत नाही. आणि त्यामुळे त्यांनी इथे म्हटलं की या सिद्धांताला जो लक्षितो, म्हणजे आत्मा हे सगळं काही आहे. आत्ता सुद्धा टी व्हीवरती मी रोजच्या कार्यक्रमांमध्ये बघते, रोज एक नवी थिअरी म्हणून लोक एकच गोष्ट म्हणतात की जेवढ्याची आपल्याला गरज आहे तेवढंच मिळवा, त्याच्यापेक्षा जास्त मिळवण्याकरता धावधाव करू नका. आता इतकी धावधाव करून झाल्यानंतर हे सांगितल्यावर ते सगळं कुणाचं सुटणार आहे? ती धावधाव जन्मभर अशीच चालणार आहे. कारण एकदा जी सुरू केली आहे ती थांबण्यासारखी आपल्या हातात राहत नाही. म्हणजे भोऱ्याला गती देता येते पण एकदा गती दिल्यानंतर तो भोरा त्या गतीत फिरायला लागतो, तसं आहे ते. आणि म्हणून त्यांनी सांगितलं की ज्याला आत्मतत्व समजलं, ज्याला आत्मतत्वाचा सिद्धांत समजला, तो त्या आत्मतत्वाच्या ठिकाणी स्थिर राहण्याचा काहीतरी प्रयत्न करतो आणि त्या प्रयत्नातून ते आत्मतत्व त्याला उलगडल्याशिवाय राहत नाही. म्हणून सिद्धांत वस्तू लक्षू जाता सर्वसाक्षी ते अवस्था आत्मा तिहून परता अवस्थातीत. म्हणाले आता या हृदयामध्ये जो साक्षी भावाने राहिलेला परमात्मा आहे, आमच्या जीवात्म्याचं ते चौथं अंग आहे की जे साक्षी रूपाने आमच्या इथे राहिलेलं आहे. त्या साक्षी रूपाने असलेल्या आत्म्यापर्यंत पोचायचं म्हणजेच आपल्याकडे त्याला साधना सांगितली. त्या साधनेचा ते उल्लेख करतात. काय हे साधनेचं स्वरूप? कोणतीही घटना असो, नाही हे झालं पाहिजे म्हणजे झालं पाहिजे. आपल्याकडे एक छोटासा कार्यक्रम आहे. आता हल्ली कोणताही कार्यक्रम म्हणजे इव्हेंटच असते आणि त्या इव्हेंटची मॅनेजमेंट बाहेर तरी द्या नाही तर आपण तरी करा. म्हणजे कोणतीही इव्हेंट मॅनेजच करावी लागते. आता जर प्रत्येक गोष्टी करता जर आम्ही इतका अट्टाहास करायला लागलो, त्यांनी इथे म्हटलं ना की जेव्हा सिद्धांत वस्तू लक्षू जाता सर्वसाक्षी ते अवस्था, तो जो सर्वसाक्षी परमात्मा आहे तो आमच्यातला जो सर्वसाक्षी आहे त्याच्यापर्यंत आम्ही पोचत नाही. म्हणजे काय करत नाही, आम्ही आता व्यवहार करतोय. आम्हाला एक आपण म्हटलं तसं आमच्या इकडे काहीतरी इव्हेंट आहे, तर आम्हाला ती इव्हेंट जी पार पाडायची आहे तिची मॅनेजमेंट आहे. पण त्याच्यामध्ये किती आम्ही इन्व्हॉल्व व्हायचं, त्याच्यामध्ये आम्ही किती गुंतून पडायचं. ते म्हणतात गुंतून नका पडू, साक्षी व्हा, बाजूला राहा, सगळं करा, शिस्तीत करा, डिसिप्लिन करा. पण आता ते कसं होईल, ते कसं, हे झालंच पाहिजे, असंच झालं पाहिजे, तसंच झालं पाहिजे, असं नाही झालं तर चालणार नाही, तसं नाही केलं तर आपल्याला पटणार नाही. मग एवढा जीवाचा आटापिटा कशा करता? तो साक्षी भावानी स्वस्थपणे एकदा काय करायचं ते ठरवतो. झालं तर बरं आहे, नाही झालं तर जाऊन व्हावा. ते म्हणाले आमच्या जीवनातल्या प्रत्येक घटनेकडे आम्हाला जर साक्षी भावानी पाहता आलं तर आम्ही कुणाच्या जवळ जातो? या जीवाच्या बरोबर जो साक्षी भावानी राहणारा परमात्मा आहे त्याच्या अधिक जवळ आम्हाला जायला मिळतं. त्याच्या आम्ही अधिक जवळ जातो. म्हणून आमचा जो सगळा हा व्यवहार आहे हा, म्हणून आपल्याकडे आता आमचा ब्रह्मसूत्राचा विषय तोच चालू आहे की ज्याची जागृती ही उत्तम आहे त्याची सुषुप्ती उत्तम आहे.
आम्हाला जेव्हा झोप येत नाही असं आम्ही म्हणतो, तेव्हा आमचं जागृतीमध्ये काहीतरी गफला आहे, तिथे गडबड आहे. कारण आम्ही तिथे फार ताण तरी देतो, डोक्यावरची तरी काही आम्ही ओझं घेतो, किंवा आम्हाला झेपत नाही अशा अनेक गोष्टी अंगावर घेतो. कारणं काही असतील, दुःख आहेत, मनुष्याच्या मनाविरुद्ध होणाऱ्या गोष्टी आहेत, मानापमानाचा त्रास आहे, शारीरिक व्यथा आहेत, काही असेल. पण त्यांचं म्हणणं असं, जागृती आम्ही कशी जगतो याच्यावर आमची स्वप्नावस्था अवलंबून आहे. याच्या पलीकडची पायरी इथली आहे. ते म्हणतात जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती या तीनही ज्या अवस्था आहेत त्या प्रत्येक अवस्थेकरता जो साक्षी आहे, म्हणजे जो साक्षी भावानी जी अवस्था पाहतो की आता इतके दमलोय, गाढ झोप येईल की नाही येईल, कशाला विचार करायचा, अंथरुणावरती जावं, झोपावं, देवाला नमस्कार करावा, पडावं. प्रत्येक गोष्टीत चिंता करून आपला निर्णय आपण घेतलाच पाहिजे, हा काही अट्टहास आहे का? आणि म्हणून त्यांनी इथे म्हटलंय की आम्ही जर साक्षी भावानी जर व्यवहार केला तर त्या साक्षी भावात जेव्हा आम्ही जातो, जेव्हा जागृतीबद्दल आम्ही फार आसक्त नाही, जेव्हा स्वप्नाबद्दल आम्ही आसक्त नाही, सुषुप्तीबद्दल तर आसक्त होण्याचा प्रश्नच नाही, कारण ती आमच्या हातात नाही. गाढ झोप ही लागणार असेल तर लागेल, नसेल लागणार तर नाही लागणार. पण ह्या तिन्ही ज्या अवस्था आहेत, या तिन्ही अवस्थांच्या बाबतीमध्ये आम्ही जर निर्लेप राहिलो, आम्ही जर अलिप्त राहिलो, तर जीवाच्या पातळीवर आम्ही पुष्कळ साक्षी भावाला आलो. समर्थ म्हणाले आम्ही साक्षी भावाला आलो म्हणजे परमात्म्याला प्राप्त झालो का? म्हणाले नाही. परमात्मा त्याच्या पलीकडे आहे, तो आमच्या व्यवहाराला आत्ता इथे साक्षी आहे. म्हणून पहिला प्रवासाचा टप्पा आमचा आम्ही साक्षी होणं आहे, आम्ही त्याच्याबरोबर राहणं आहे, तो साक्षीभाव आणणं आहे. आता साक्षीभाव आणल्यानंतर हृदयातला परमात्मा कुठे हा आता शोधायचा आहे. आता हा जो साक्षी आहे, हा हृदयामध्ये असणारा जो परमात्मा, जो कशातही पडत नाही, तो परमात्मा हा शोधील, हृदयस्थ परमात्मा शोधील, त्या हृदयस्थ परमात्म्याशी एकरूप होईल. म्हणून ते सांगतात की आत्मा तीहुनी परता. कशाच्याहून परता? सिद्धांत वस्तू लक्षू जाता, की जे प्राप्त करायचं आहे. सर्व साक्षी ते अवस्था, ती अवस्था देहातली कोणती आहे? सर्व साक्षी, सगळ्याच्या ठिकाणी साक्षी भावानी आहे. विदेही जनक राजा असं वर्णन केलंय त्यांचं, की केवढा मोठा आहे, अधिकार काय आहे, तत्ववेत्ते आहेत असं पुष्कळ ऐकलंय. त्यांना बघण्याकरता येणारे लोक, त्यांच्याबद्दलचं जे आकर्षण आहे, त्या आकर्षणामधून त्यांची परीक्षा, ते कसे राहतात, कसे वागतात. आता ते त्रिकालज्ञानी पुरुष आहेत, कुणाला तरी त्यांच्याबद्दल संशय आहे. त्यावेळी त्यांनी बघितलं हा राजा आहे, ह्याचे पाय चेपायला एवढी माणसं, याच्या मागे वारा घालायला एवढी माणसं, हा कसला तत्ववेत्ता, हा कसला ब्रह्मज्ञानी, हा तर राजयोगी राजभोगी मनुष्य आहे. तर त्यांना माहीत होतं तो यांच्या भेटीला येणार आहे. तर एका ठिकाणी ज्वाला म्हणजे जाळ पेटवलेला आहे आणि एक पाय त्यांचे दोन कोण जे असतील सेवक, ते पाय दाबतायत आणि दुसरा पाय त्यांनी त्या अग्नीमध्ये ठेवलाय आणि ते स्वस्थ बसलेले. त्यांनी ते पाहिलं आणि तो थक्क झाला. तो म्हणाला की खरंच हा विदेही पुरुष आहे, की देहामध्ये राहून सुद्धा आपला पाय इतक्या विस्तवावर ठेवलेला असताना त्याच्या वेदना याला जाणवत नाहीत. आणि मला जे वाटलं की हा आपले पाय दुसऱ्याकडनं दाबून घेतो, दुसरा पाय दाबून घेतोय, त्या पायाची सेवा करून घेतोय. त्या जनकाचं वर्णन करताना त्यांनी सांगितलंय की जनक हा अशा प्रकारे आपली देहातीत अवस्था सांगतो. इथे त्यांनी आपल्याला देहातीत व्हायला जरी नाही सांगितलं तरी सर्व देह व्यापाराला आपण साक्षी व्हावं. ते साक्षीत्व ज्याला साधलं त्याला परमात्मा साधला का नाही? अजून दिल्ली तो बहुत दूर आहे म्हणाले, तो अजून पुष्कळ दूर आहे. आणि म्हणून ते सांगतात की आत्मा आहे सर्व साक्षी, हे बोली जे पूर्व पक्षी, तसं सिद्धांत वस्तू लक्षू जाता सर्व साक्षी ती अवस्था. आत्मा तीहून परता, त्याच्यापेक्षा सुद्धा तो वेगळा आहे. अवस्थातीत, कोणत्याही अवस्थेत नाही. म्हणजे त्यांनी इथे काय सांगितलं? जागृती, स्वप्न, सुषुप्ती आणि तुर्यगा. तुर्यगा ही अवस्था आहे, ही त्या जीवाची साक्षी स्थिती आहे. आता त्या साक्षी अवस्थेशी तो परमात्मा जोडलेला आहे, पण ह्या साक्षी स्थितीमध्ये ब्रह्मज्ञान झालं का नाही? या साक्षी स्थितीच्या पलीकडे ब्रह्मज्ञान. आणि म्हणून त्यांनी असं म्हटलं, पदार्थ ज्ञान तेव्हा सरे जेव्हा सरे, द्रष्टा द्रष्टेपणे नुरे, ते समयी उतरे पुंज मीपणाचा.
म्हणाले केव्हा ज्ञान होतं, की जेव्हा पदार्थ ज्ञान सरे, जेव्हा हा ध्यानाला बसला आहे, समाधी लावून बसला आहे, नामस्मरणाला बसला आहे, किंवा भगवंताचं आपल्या डोळ्यासमोर ध्यान करतो आहे, अशी त्याची स्थिती आलेली आहे. अशा अवस्थेमध्ये जेव्हा तो बसला आहे, तेव्हा आता त्याला बाहेर काय आहे याचं भान नाही, देहाची स्थिती काय आहे याचं भान नाही, त्याचं मन, त्याची बुद्धी आता काहीही जाणत नाही. म्हणजे नाथांची गोष्ट जर आपण घ्यायची तर नाथ 8 वर्षाचा मुलगा, आणि रोज सकाळी घरातलं काम झालं की ते उठून एका ठिकाणी जंगलात जात असत आणि तिथे बसून ध्यानाचा अभ्यास करत असत. ते ध्यानाचा अभ्यास किती वर्ष करत होते माहीत नाही, पण तो अभ्यास त्यांचा जो जनार्दन स्वामींच्या इथे असताना चालू होता, त्यावेळी तिथे एक गुराखी आला आणि त्यांनी पाहिलं, अरे बापरे, हा लहानसा मुलगा इथे बसलेला आहे आणि ह्याच्या सबंध शरीराला नागाने घट्ट विळखा घातलेला आहे, प्रचंड मोठ्या नागाने, आणि तो नागाचा फणा असा वरती काढून बसलेला आहे. आता ह्या मुलाला त्याचं भान नाही आहे की नागाने आपल्याला घट्ट वेढून घेतलेलं आहे ही, आणि आपण इथे बसलेलो आहोत. ही जी अवस्था आहे ना, ती त्यांनी सांगितलंय की अवस्थातीत, ही अवस्था तुर्यगा नाही, त्याच्या पलीकडची. कुठे आहे? देहातच आहे. देहात राहून देहाचं भान नाही, देहात राहून इंद्रियांची जाणीव नाही, विषयांचं स्मरण नाही, मन बुद्धीचं सुद्धा कुठेही भान नाही. म्हणजे देह फक्त कशा करता आहे, तर तो अनुभव घेण्याकरता देह हे आता फक्त साधन आहे, आणि त्याच्या आत तो अनुभव कशाचा घेतो ते त्यांनी सांगितलंय की द्रष्टा द्रष्टेपणे नुरे. याचं जे द्रष्टेपण आहे, हे जे पाहणं आहे किंवा जाणणं आहे, ही जी जाणीव आहे, सर्वसाक्षी ही सुद्धा जाणीव आहे सांगितलं, तुर्यगा ही सुद्धा जाणीव आहे असं सांगितलं. आणि म्हणाले की आत्मा तिहुन परतात तसं द्रष्टा द्रष्टेपणे नुरे, ते समयी उतरे पुंज मीपणाचा. पुंज म्हणजे जाणीव. त्या क्षणी मीपणाची जाणीव संपलेली आहे, की मी म्हणजे देह आहे ही जाणीव 100% जोपर्यंत नष्ट होत नाही, तोपर्यंत त्या परमात्म्याशी एकरूप होणं होत नाही. म्हणून आपल्याकडे म्हटलंय की साधना कशा करता, सगळ्यात सोपं आहे हृदयस्थ परमात्म्याशी एक होणं. पण त्या हृदयस्थ परमात्म्याशी एक होण्याकरता जी अहंकाराची आत्यंतिक निवृत्ती पाहिजे ती कुठे होते, ती होत नाही. म्हणून मग बाहेर देवाची मूर्ती आहे, म्हणून देवाची पूजा आहे, म्हणून नामस्मरण आहे, म्हणून श्रवण आहे, म्हणून अभ्यास आहे. हे सगळं त्याकरता आहे. नाहीतर हे फार सोपं आहे विचार केला तर, की तो आतच आहे, तो कुठे लांब नाही आहे. आणि उपनिषदांचं हे एकमेव सूत्र आहे. उपनिषद सगळ्यात शेवटी काय सांगतात असं जर म्हणतो, उपनिषदांनी हजारो विषय सांगितले, पण उपनिषदांनी विषय महत्वाचा कोणता सांगितला म्हटलं तर आपल्याला हा एकच म्हणता येईल की परमात्मा कसाही असला, तो खूप दूर असेल, तो खूप जवळ असेल, तो दिसेल, तो दिसणार नाही, तो गतिमान आहे का नाही, त्याला वजन आहे का नाही, तो इंद्रियांना कळतो का नाही, त्याचे अनेक गुण असे वर्णन केले की जो आम्हाला प्राप्त होणं कठीण आहे. कारण तो सूक्ष्माहून सूक्ष्म आहे आणि विशालाहून विशाल आहे. हे जर परमात्म्याचं स्वरूप आहे तर मग तो आम्हाला कसा कळावा. उपनिषदांनी सांगितलं तो परमात्मा कसाही असू दे, तो अनंत कोटी ब्रह्मांडाचा नायक असू दे, नाही तर सगळ्या चराचर सृष्टीत भरून राहिलेला असू दे, नाही तर त्याचं सामर्थ्य अलौकिक असू दे, आम्हाला तो प्राप्य आणि सोपा एवढ्याच करता आहे की एवढा अवघड परमात्मा आमच्या हृदयात येऊन बसलेला आहे. तो आमच्या सर्वात निकट आहे. आता ह्याच्यापेक्षा त्यांनी निकट किती यावं, हृदयातच येऊन बसलाय. आणि म्हणून त्यांनी म्हटलंय की हे एकच सूत्र लक्षात ठेवायचं, हे बाकीचं सगळं जे आहे ते आमच्या बुद्धीला समाधान देण्याकरता आहे, आमच्या भ्रांतीचं निरसन करण्याकरता आहे. नंतर आमचे संशय जर दूर झाले तर आम्ही त्याला अधिक चांगलेपणाने, अधिक विश्वासाने, अधिक श्रद्धेने, अधिक निष्ठेने जाणू. म्हणून ह्या सगळ्या विषयांचा उहापोह, हे विषय आपल्याला काय देतात, काही देत नाही. शब्दाची वालीफ फेरीजे माऊलींनी म्हटलंय
की हे शब्दाचे जे काही वरती असणारी जी आवरणं कवच आहेत ना फेडून टाका म्हणा. हे शब्द काय करतात? काही करत नाही. त्या वक्त्याचं फक्त तासभर त्याचं रक्त आटतं, त्याच्याशिवाय त्या वक्त्याला दुसरं काही मिळत. काय मिळतं त्याला? कारण तो काही शहाणा होत नाही. कारण वक्ता झाला 5 मिनिटाचा आहे, तर तो वक्ता जो आहे तो कितीही बोलला म्हणून त्याला तत्वज्ञान कळलं का? म्हणाले त्याला काही कळलं नाही. कारण तो शब्दाच्या प्रांतामध्ये खेळ करत बसला. ह्याच्यापेक्षा त्यांनी काय केलं? काही केलं नाही. आणि म्हणून इथे जे सांगितलं आहे, ही जी अवस्था आहे, इथे शब्दाचा संबंध नाही. आणि म्हणून ते सांगतात की तिथे मी पण ज्याचं संपलं, देह म्हणजे मी आहे ही भावना ज्याची 100% निघून गेली. आणि म्हणून जो उपनिषदाचा विषय आपण बोललो ना, की उपनिषद हे सगळं असं ऐकलं तर अवघड आहे. उपनिषद म्हणतात हे अवघड आहे असं आपण कधी म्हणायचं नाही. का नाही म्हणायचं? कारण तो आमच्या हृदयात येऊन बसलेला आहे. तो कितीही अवघड असला तरी याच्या इतका निकट आणखीन तो कुठेही बघायला मिळणार नाही. पण तो निकट आहे, तो आम्हाला का कळत नाही? कारण इतक्या लांबीवरती जर बोट असेल तर डोळ्याला दिसतं, आणि त्या बुबुळाच्या जवळ बोट नेलं तर दिसतं का? नाही दिसत ते बोट. कारण तिथून ते बोटाला दिसायला जागाच राहत नाही. तसं आहे. अतिपरिचयात अवज्ञ आहे. तो फार जवळ आहे म्हणूनच आम्हाला दिसत नाहीये. आणि म्हणून त्यांनी सांगितलं, म्हणून आम्ही बाहेर उपासनेचा उपद्व्याप करतो, दुसरं बाकी काही नाही. आणि म्हणून पदार्थ ज्ञान जेव्हा सरे द्रष्टा द्रष्टेपणे नुरे, ते समयी उतरे पुंज मीपणाचा, जैसे मुराले मीपण तेची अनुभवाची खूण. जे मीपण संपलं कीच अनुभव आहे. आणि अनुर्वाच्य समाधान या कारणे बोलीजे. आणि म्हणून ते जे समाधान आहे ते कसं आहे? अनिर्वचनीय. हा समासच मुळे अनिर्वचनीय करताय. त्यांना असं सांगायचंय, जो काही अनुभव सांगायचा आहे तो फक्त अनिर्वचनीय शब्दात आणता येत नाही. असाच अनुभव म्हणाले समर्थ इथे म्हणतात मी आपल्याला सांगणार आहे. आणि तुमचं मी पण जितक्या प्रमाणात उणावेल तितक्या प्रमाणामध्ये तुम्हाला अनिर्वचनीय आनंद प्राप्त होईल. आपल्याला पण समाधान मिळतं. छान उदबत्ती लावली तरी आपल्याला 50% समाधान मिळतं. त्या उदबत्तीच्या वासाचं सुद्धा समाधान. कारण का? त्या वासामध्ये भगवंताच्या गंधद्वाराम दुरादर्शाम आम्ही देवीचं वर्णन केलंय ना, की त्या गंधामध्ये आम्ही इतके एकरूप होतो की आम्ही आमचं आपले पण विसरून जातो. म्हणजे ती जाहिरात अगदी खोटी म्हणायचं कारण नाही, की तुम्हाला जर समाधी लावायची असेल तर आमच्या कंपनीची अगरबत्ती लावा अशी जाहिरात, की आमच्या कंपनीची अगरबत्ती लावून बसलात तर तुमची समाधी लागेल. खूप सुंदर सुवास असेल आणि आमचं मन जर त्या वासाची एकरूप झालं तर त्या तन्मात्रामध्ये आम्ही विरघळून जाऊ. कारण ते काही अगदी खोटे नाही आहेत मंडळी, काय जे सांगतात ते खरंच आहे. आणि म्हणून त्यांनी सांगितलं की आपले पण, माझं मी पण ज्याच्यामध्ये विरून जातं, जितकं विरून जातं तितकं ते द्रष्टे पण संपतं आणि परमात्मा पण जवळ येतं. आणि म्हणून त्यांनी सांगितलं, म्हणून इथे आपण 17व्या ओवीवरती थांबूया.